It is a good way, but it is a challenging if they really don't know the risk and the fundamentals behind this. त्याच्यामुळे बँकिंग क्षेत्राला हॅज टू डू द ड्यू डिलिजन्स while funding the startup. But without dissuading the genre of a startup as a passion or as a really interest or as a career option, they have to remain stick to their credit criteria, taking into consideration the tolerance zones which banks will have within the any credit policy, getting the references from the what government of India has given the certain schemes for the startups. त्या सगळ्या अनुषंगाने हा निर्णय घेतला जातो. पण पुन्हा अगेन लास्ट बट नॉट लिस्ट, माझं समजतं आपल्या तरुणाला हेच सांगणं असेल की स्टार्टअप इज अ गुड करिअर ऑप्शन टू लुक ॲट इट, बट डोंट जस्ट ब्लाइंडली जम्प इन टू इट बिकॉज माझ्या बॅचमधले काही बाकीचे माझे मित्रमंडळींनी काही चालू केलेलं आहे ते. गो विथ अ वेल कॅल्क्युलेटेड प्लान. सी हाऊ इज युअर टॉलरन्सेस. अगेन युअर रिस्क ॲपिटाईट तिथे किती आहे ती, तुमचा करिअरचा टाईम झोन अँड टाईम स्पॅन तुम्हाला त्यात किती इन्व्हेस्ट करायचा, ह्या सगळ्या गोष्टीचं ड्यू डिलिजन्स झाल्यानंतरच तुम्ही स्टार्टअपमध्ये एंटर व्हा.